आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाने चांगला उमेदवार द्यावा। सोलापूरकरांची मागणी अशी आहे, त्या उमेदवाराला मूलभूत सुविधांचा अभ्यास असावा। सोलापूर महानगरपालिकेकडून अद्यापही समस्येचं निराकरण झालेलं नाहीये। पाणी, रस्ता, ड्रेनेज असा मूलभूत सुविधांच्या समस्या कायम आहेत असा आरोप सोलापूरकरांनी लगावला। तर सोलापूरकरांशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी वसीम आत्तार यांनी। आपल्यासोबत काही सोलापूरकर आहेत। काय सांगाल, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते काही दिवसानंतर संपन्न होणार आहेत, कशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य म्हणतो आपल्यास? अपेक्षा एवढीच आहे की विविध पक्षाच्या माध्यमातून आता जे उमेदवार देणार आहेत तो उमेदवार सक्षम असला पाहिजे, त्यांना प्रत्येक त्या वार्डाची माहिती असली पाहिजे। अपेक्षा त्याच्याकडे करत असताना एवढी आणखी मोठी अपेक्षा आहे त्याच्याकडे सारं शिक्षण, ज्ञान हे बघून उमेदवार दिलं पाहिजे। पैशाच्या आधारावर कुठल्याही पक्षाने उमेदवार देता कामा नये। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं करणे जाणं ही अतिशय निष्कृत दर्जाची आहेत। कुठलीही कामं मनावाशी प्रभावीपणे झाले नाही शहरामध्ये। ज्या दिवशी नळाला पाणी येतं त्या दिवशी नदी वाहिल्यासारखं पाणी वाहतं। ह्या कुठल्याही समस्या ज्या आहेत त्या अडचणी वाढत आहेत। अडचणी सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत, महानगरपालिकेला वास्तविक पाहता सर्व नागरिक टॅक्स भरतात, अतिशय प्रामाणिकपणे सगळे महापालिकेचे पैसे पूर्ण करतात, परंतु महानगरपालिकेकडून सेवा मिळत नाही। एकतर राजकीय पक्ष पुरस्कृत समस्या आहेत, म्हणजे सोलापुरात तेच पुढारी अनेक वर्ष निवडून आलेत तरी विकास होत नाही, हे दुर्दैव आहे। अनेक सुशिक्षित वॉर्डामध्ये असं दिसतंय की लोक आमच्या इमारतीला रंग देऊन दे म्हणून लाच मागतात। ही लाचच आहे एक प्रकारच्या, आणि तो नगरसेवक काय घरचं देणार का? चांगल्या काम करणाऱ्याला आपण संधी देऊ, आणि शक्यतो आपण हेही बघू त्याची पार्श्वभूमी गुंडगिरीची, दहशतवादाची नाहीये। वसीम आत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।